विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे। पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पडघाण यांनी सुधारला पंचायत समितीचा कारभार। अनेकांना अडचणीचे झाले बेशिस्त, सुस्थितीत आले। कारंजा प्रतिनिधी। कारंजा येथे नुकतेच रुजू झालेले SP पडघाण यांनी कारंजा पंचायत समितीचा ढिसळ कारभार सुस्थितीत आणण्याचे मोठे आव्हान त्याचे पुढे उभे होते। कारण कारंजा पंचायत समितीचे मध्ये वेगळेच नियोजन आपल्या सावलीनुसार करणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत। या सर्व कर्मचाऱ्यांना वठणावर आणण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बैठका बोलावून त्यांना अनेक बाबतीत ताकीद दिली असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत। त्यामुळे आता नव्याने रुजू झालेले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी आपल्या कर्तव्यातून प्रशासनावर वेगळीच छाप सोडली आहे। त्यांनी आपल्या सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना वेळेवर हजर राहण्याचे आदेश देऊन स्वतः मुख्यालयात हजर राहणारे असल्याने अनेकांना आता आपल्या मुख्यालयात हजर करून सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली असून त्यांना गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, वर्धा आदी जिल्ह्यात सेवा देऊन आपल्या कर्तव्यदक्षपणामुळे सामान्य माणसात लोकप्रिय असल्याने त्याच्या निरोपाच्या वेळी अनेकांना आपल्या वेदनादायी प्रतिक्रिया दिल्या। आपल्या नोकरीचा शेवट आपल्या मारतूर जिल्ह्यात करणारे पडघाण हे आपल्या जिल्ह्यासाठी एक आशादायी वाटत असल्याने गावखेड्यातील लोकांना आपल्या समस्या सुटतील असा आशावाद निर्माण झाला आहे। सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आधारयुक्त भीतीचे वातावरण दांडे मारणारे पण वेळेवर हजर पडघाण हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये कारभार सांभाळून पंचायत समिती सेलू येथे रुजू झाले होते। त्याचप्रमाणे सेलू येथून पडघाण यांची कारंजा पंचायत समिती येथे बदली झाली। कारंजा पंचायत समितीचा कारभार सांभाळतात ग्रामीण भागातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण होताना दिसून येत आहे। गटविकास अधिकारी यांनी कारभार स्वीकारतात कारंजा पंचायतमधील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आधारयुक्त भीतीचे वातावरण दांडी मारणारे पण वेळेवर हजर होताना दिसून येत आहे। सर्वसामान्य जनतेला पंचायत समिती कार्यालय कारंजा यांच्याकडून न्याय मिळेल व कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी कारंजा पंचायत समितीची दुर्व्यवस्थापन सुधारून काढली आहे। यामध्ये जनतेमधून आलेले प्रश्न तात्काळ कशा प्रकारे मार्गी लावतील याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे। सामान्य प्रशासन आणि प्राथमिक शिक्षण सुधारणेवर भर देणार असल्याचे गटविकास अधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।